नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. सुट्टीवरून परत आल्यावर आता हळूहळू पुन्हा घरचं आणि स्वयंपाकघराचं रुटीन सुरू झालं आहे. किराणा आणि भाज्या आणून धुवून व्यवस्थित ठेवून झाल्या आहेत. आता श्रावणही सुरू आहे, त्यामुळे मला वाटलं पुढचे काही दिवस रोजचा स्वयंपाक थोडा सोपा व्हावा, म्हणून आज काही तयारी आधीच करून ठेवूया. खरं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आधी तयार असल्यास रोज स्वयंपाक करताना बराच वेळ वाचतो आणि आता काय करायचं हा प्रश्नही थोडा कमी पडतो. आज मी माझ्या रोजच्या स्वयंपाकात खरंच उपयोगी पडतात अशा काही गोष्टी तयार करणार आहे. तर चला आजची स्वयंपाकघरातली तयारी सुरू करूया. आज मी एक मील प्लॅनही बनवून ठेवला आहे. अगदी यात लिहिलंय तसं रोज होईलच असं नाही, कारण आपल्या घरातले प्लॅन्स किती बदलतात ते फक्त आपल्यालाच माहीत असतं. आणि हा प्लॅन बघूनच आज कोणकोणती तयारी आधी करता येईल ते ठरवलं आहे. आज काही खूप मोठी तयारी नाहीये. अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी करून ठेवणार आहे, ज्या पुढचे काही दिवस स्वयंपाक करताना उपयोगी पडतील. आणि रोज स्वयंपाक करायला काही हरकत नसते, पण रोज तेच आलं सोलायचं, लसूण सोलायचा, कांदा खोबरं भाजायचं, या छोट्या तयारीतच कधी कधी जास्त वेळ जातो. म्हणून वेळ असेल त्या दिवशी थोडंसं आधी करून ठेवलं की पुढचे 2-4 दिवस बरं वाटतं. तर आता लागणारं सगळं सामान बाहेर काढून ठेवते. मला काम सुरू करण्याआधी असं सगळं एकदा समोर काढून ठेवायला आवडतं. नाहीतर मध्येच एक वस्तू फ्रीजमधून, दुसरी कपाटातून आणि त्यातच बराच वेळ जातो. सगळ्यात आधी मोडासाठी कडधान्य लावते. श्रावणात आपल्या घरी उसळी जरा जास्तच होतात आणि मला वाटतं उसळ हा असा प्रकार आहे की भाजी नसली तरी पटकन छान जेवण तयार होतं. मोड आलेले मूग किंवा मटकी तयार असली की सकाळी फार विचार करावा लागत नाही. आता हे भिजत ठेवते आणि नंतर पाणी काढून मोड आणायला ठेवेल. आता करते कांद्या खोबऱ्याचं वाटण. हे माझ्यासाठी खरंच खूप उपयोगाचं असतं. एखादी उसळ असो किंवा साधी आमटी थोडी वेगळी करायची असेल, तयार वाटण असलं की खूप लवकर होतं. अशी तयारी करताना एक गोष्ट मी लक्षात ठेवते. फक्त आपल्याला खरंच जितकं लागणार आहे तितकंच बनवायचं. पूर्वी कधी कधी वाटायचं
एवढं करतीये तर जास्तच करून ठेवूया. पण मग फ्रीजमध्ये डबे राहतात आणि 2-3 दिवसांनी आपण दुसरंच काहीतरी बनवतो. म्हणून आता थोडं कमी पण फ्रेश वापरता येईल इतकंच करते. आता हे पूर्ण थंड झालं की वाटून घेऊया. मी यामध्ये खूप काही घालत नाही, कारण हे बेसिक वाटण आहे. म्हणजे नंतर ज्या भाजीमध्ये वापरायचं त्यानुसार मसाले बदलता येतात. झालं आपलं वाटण तयार. आता एखाद्या दिवशी भाजी करायची असेल तर हे एक काम आधीच कमी झालं आहे. पुढचं काम आहे आलं लसूण पेस्ट. ही तर जवळजवळ रोजच लागते, पण रोज थोडी थोडी बनवण्यापेक्षा आधीच बनवून ठेवली की खूप सोपं पडतं. मला अशा गोष्टींमध्ये फार मोठ्या प्रमाणात मील प्रेप करायला आवडत नाही, कारण माझ्या मते प्रिपरेशनमुळे आपलं काम कमी झालं पाहिजे. उलट फ्रीज डब्यानी भरला तर हे आधी संपवायचं असा ताण येतो. आपल्या घरात जेवढं खरंच वापरलं जातं तेवढंच आधी करून ठेवणं माझ्यासाठी जास्त प्रॅक्टिकल आहे. आणि ही तयार झाली आलं लसूण पेस्ट. आता डाळ, भाजी, उसळ काहीही करायचं असेल तर एक गोष्ट आधी रेडी आहे. आता एक चटणी करतीये जी मला खूप आवडते, कढीपत्त्याची चटणी. श्रावणात जेवण बरंच साधं असतं, त्यामुळे बाजूला अशी एखादी चटणी असेल तर साध्या जेवणाचीही चव एकदम बदलते. ही आज मी पूर्ण रेसिपी सारखी दाखवत नाहीये, फक्त कशी करते त्याची थोडीशी झलक दाखवते आहे. कढीपत्ता तर आपल्या स्वयंपाकात नेहमीच असतो, पण कधी कधी त्याची अशी चटणी करून ठेवली की चपाती, भात, दही भात कशासोबतही छान लागते. आणि अशा कोरड्या चटण्या घरात असल्या की एखाद्या दिवशी भाजी अगदी साधी केली तरी जेवण बोरिंग वाटत नाही. मी सगळं अगदी मंद आचेवर भाजून घेते. घाई केली की वस्तू जळतात आणि मग चवही बदलते.
ही झाली आपली कढीपत्त्याची चटणी तयार. रंग कसा छान आलाय पहा. आज आणखीन एक गोष्ट करून ठेवते, शेंगदाण्याचं कूट. अशा गोष्टी दिसायला खूप छोट्या वाटतात, पण रोजच्या स्वयंपाकात नेमक्या याच गोष्टींसाठी आपण मध्ये मध्ये थांबतो. मला वाटतं मील प्रेप म्हणजे पूर्ण आठवड्याचं जेवण आधीच बनवून ठेवणं एवढंच नाही. अशा 2-4 बेसिक गोष्टी तयार असल्या तरी रोजचा स्वयंपाक बराच सोपा होतो. आणि आपल्याकडे तर रोज मूड पण बदलतो. सकाळी ठरवतोय आणि संध्याकाळी बनतं दुसरंच काहीतरी. म्हणून मला फुल फिक्स मेन्यूपेक्षा अशी फ्लेक्झिबल तयारी जास्त उपयोगी वाटते. तर एवढी आजची तयारी झाली आहे. असं एकत्र बघितलं की फार काही मोठं केलेलं वाटत नाही, पण आता पुढचे काही दिवस याचा खूप उपयोग होणार आहे. आता एखाद्या दिवशी वेळ कमी असेल तरी सुरुवातीची बरीच कामं आधी झालेली आहेत. आणि मला खरंच अशा प्रकारची तयारी जास्त आवडते. पूर्ण आठवड्याचं जेवण आधी बनवून ठेवण्यापेक्षा रोज फ्रेश बनवायचं, पण त्यासाठी लागणारी छोटी छोटी तयारी आधी करून ठेवायची. आज अर्धा पाऊण तास थोडी तयारी केली तर उद्या सकाळी 10-15 मिनिटं वाचतील. आणि तो वेळ कधी मुलांच्या कामात जातो, कधी स्वतःचा चहा शांतपणे प्यायला मिळतो, तर कधी फक्त सकाळची घाई थोडी कमी होते. आपण प्रत्येक दिवस अगदी प्लॅन प्रमाणे चालवू शकत नाही. मील प्लॅन फ्रीजवर लावला म्हणून तो 100% फॉलो होईल असंही नाही. पण समोर एक दिशा असली आणि 2-4 गोष्टी तयार असल्या की आता काय करू हा रोजचा विचार थोडा कमी होतो. आणि मला सध्या एवढंच हवंय, पुन्हा आपल्या रुटीन मध्ये येताना गोष्टी थोड्या सोप्या ठेवायच्या. तर आजची ही छोटीशी तयारी तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे. तुम्हीही अशा काही गोष्टी आधीच करून ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका साध्या आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.